नमस्कार, मी उज्ज्वला पाटील. फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज विषयीच्या साध्या वाटणाऱ्या पण महत्त्वाच्या अशा टिप्स जाणून घेऊयात. सुरुवात करूयात कटोरी ब्लाऊज पासून, कारण जास्तीत जास्त आपल्याकडे कटोरी ब्लाऊज शिवले जातात. मग सिंगल कटोरी असू दे किंवा डबल कटोरी असू दे. कटोरी जोडताना नेहमी तुम्हाला गळ्याच्या बाजूने सुरुवात करायची, कारण कटोरी ही तिरप्या कापडात कापलेली असते. शिवताना ती थोडीफार खेचण्याची शक्यता असते. तसं तर आपल्याला अगदी ढिल्या हाताने कटोरी शिवायची, अजिबात खेचायची नाहीये. पण जरी ती शिवताना कमी जास्त झालीच तरी खालच्या बाजूने एक्स्ट्राचा भाग आपण कटिंग करू शकतो, त्यामुळे त्याच्या शेपमध्ये काही फरक पडत नाही. पण जर तुम्ही खालून वर जोडत गेलात तर गळ्याच्या बाजूने एक्स्ट्राचा भाग कटिंग केला तर कटोरीचा शेप थोडासा बिघडण्याची शक्यता असते. आणि कटोरी जोडल्यानंतर तिचं जे शिलाई मार्जिन आहे ते नेहमी आतल्या बाजूने म्हणजे कटोरीच्या बाजूने ढकलून तिथे तुम्ही नख मारून घ्या, आणि त्याचे इतर पार्ट्स जोडताना ती शिलाई तशीच त्याच बाजूला राहील याची काळजी घ्या. ही होती आपली पहिली टिप. वळूयात दुसऱ्या टिपकडे. दुसरी टिप आहे, आपण ज्या वेळेस पाठीमागचा भाग जोडतो त्यावेळेस आपण अशी ही सरळ कापडातली पट्टी कापतो, तिला एका बाजूने टीप मारून घेतो आणि ही पट्टी जोडतो. परंतु पट्टी जोडल्यानंतर ज्यावेळेस आपण उलटवतो त्यावेळेस वरच्या बाजूला चूण आल्यासारखं होतं. तसं होऊ नये, पट्टी अगदी व्यवस्थित जोडली जावी त्यासाठी एक छोटीशी टिप आहे. या पट्टीला आपण श्रिंक करून घेणार आहोत, म्हणजे आकसवून घेणार आहोत. आकसवण्यासाठी इथे एक बोट ठेवायचं आणि जशी आपण नेहमीची टिप मारतो तशीच टिप मारायची. फक्त कापड जे पुढे सरकत जातं त्या कापडाला आपण थांबवून धरले बोटाने, त्यामुळे काय होतं, अशा प्रकारे पट्टी आकसली जाते. तर बघा, बोटाने मी कापडाला असं दाबून धरले. अगदी थोड्या थोड्या अंतरावर तुम्ही हे सोडू शकता. तर इथं खूप चांगल्या पद्धतीने पट्टी श्रिंक होते आणि ही पट्टी आपल्या पाठीमागच्या भागाला अगदी व्यवस्थित कव्हर करते. या अगोदरचे व्हिडिओज जर तुम्ही माझे पाहिले असतील तर त्यामध्ये आपण काय करायचो, पट्टीला प्लीट्स घ्यायचो, त्यामुळे सुद्धा ही पट्टी व्यवस्थित पाठीमागचा भाग कव्हर करत होती. परंतु अशा पद्धतीने श्रिंक केल्याने सुद्धा पट्टी खूप छान बसते. नक्की ट्राय करा. आता नेहमीप्रमाणे आपण ही पट्टी जोडून इथं उलटवून घेणार आहोत आणि उलटवल्यानंतर जी पट्टीला चूण येते किंवा घोळ येतो पाठीमागच्या भागाला तो येणार नाही. एकदम प्लेन अशी ही पट्टी बसते. तर अगोदर नेहमीप्रमाणे खालच्या बाजूला टिप मारून घ्यायची. इथे टिप मारताना कुठलीही प्लीट्स वगैरे घ्यायची गरज नाहीये. त्यानंतर या पट्टीला व्यवस्थित उलटवून इथे दाबटीप आपण मारून घेतो आणि आता ही पट्टी उलटवून घेतो. तर इथे आपण नेहमीप्रमाणे हातशिलाई करू शकतो, पण त्याआधी मी नेहमी मोठ्या टाकेची टिप मारते आणि हातशिलाई केल्यानंतर ही टिप मी उसवून टाकते. तर इथे मी मोठ्या टाकेची टिप मारते. ही पट्टी जोडताना जर तुम्हाला वाटते की वरच्या बाजूला पट्टीला चूण घ्यावी लागते तर चूण घेऊन टाका. ठीक, तर अशा प्रकारे इथे ही पट्टी जोडली गेली आहे, अतिशय व्यवस्थित जोडली जाते, त्यामुळे तुमच्या पाठीमागचा भाग अतिशय प्लेन दिसतो आणि कुठेही घोळ दिसत नाही. ही झाली दुसरी टिप. आता तिसरी टिप. इथे बाहीला मी सेंटर मार्क करून घेतले. त्यानंतर बाहीच्या दोन्ही बाजूला म्हणजे पाठीमागच्या आणि पुढच्या दोन्ही बाजूला 3-3 अंतरावर मार्किंग करून घ्यायचंय आणि हा भाग आपल्याला श्रिंक करून घ्यायचा आहे. तर या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही टिप किंवा ट्रिक म्हणू शकता सांगितली आहे. तर जसं आपण पट्टीला श्रिंक करून घेतलं ना, तसंच मी इथं बोट ठेवून घेतले आणि संपूर्ण 6 इंचापर्यंतचा भाग शिवून होईपर्यंत बोट सोडलं नाही, त्यामुळे इथे बघा हा एवढा भाग श्रिंक झालाय. आणि हे असं कशामुळे करायचं, तर बऱ्याचदा बाही जोडल्यानंतर ना खांद्यावर जो आपला 6 इंचाचा भाग येतो ना, तिथे बाही व्यवस्थित दिसत नाही. तर अशा प्रकारे जर तुम्ही श्रिंक करून जोडलात तर बाहीचा फॉल खूप सुंदर येतो. आपल्या खांद्याचा जो भाग असतो तिथे बाही खूप सुंदर बसते. नक्की ट्राय करून बघा. आता ही बाही शिवताना अजिबात ओढायची नाही, अजिबात खेचायची नाहीये. अगदी ढिल्या हाताने तुम्हाला ही बाही जोडायची आहे. तुम्ही सेंटर पासून पण जोडू शकता किंवा एका साईडने सुरुवात करून दुसऱ्या साईड पर्यंत टिप मारू शकता. फक्त एक काळजी घ्यायची की बाही अजिबात खेचायची नाहीये. बाहीला मी कुठेही प्लीट घेतलेली नाहीये आणि जेवढं शिलाई मार्जिन या बाजूला आहे तेवढंच याच बाजूला ठेवायचंय. याचं कारण काय असतं, ज्यावेळेस आपण फिटिंग करतो त्यावेळेस हा भाग वर खाली होतो, त्यामुळे दोन्ही बाजूला सेम शिलाई मार्जिन घेऊन ही बाही जोडायची, त्यामुळे फिटिंग व्यवस्थित येते. आणि आता बघा, इथे श्रिंक करून जरी घेतली असली तरी तुम्हाला चूण कुठेही दिसणार नाही आणि बाहीचा फॉल अतिशय सुंदर येतो. नक्की ट्राय करा. वळूयात आपल्या पुढच्या टिपकडे. टिप नंबर 4. ज्यावेळेस आपण ब्लाऊजची फिटिंग करतो त्यावेळेस आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची. ती पहिली गोष्ट म्हणजे इथे जे बाही जोडलेलं शिलाई मार्जिन असताना
ते नेहमी पाहीच्या बाजूने ठेवा, दोन्ही बाजूचं, आणि मगच आपल्याला टीप मारायची आहे. तर तुम्ही म्हणाल मी सरळ बाजूने का टीप मारतीये, तर इथं आपण अंडरग्राऊंड शिलाई करणार आहोत. कडे जर ओव्हरलॉकचं ऑप्शन असेल तर अशा प्रकारे टीप टाकायची गरज नाही. बरं, आता ही टीप टाकताना अगदी 1/2 इंच मार्जिन घ्यायचंय, आणि दुसरी गोष्ट म्हणजे फ्रंट आणि बॅक दोन्ही भाग चिमटीत दाबून धरायचेत आणि हलकेसे खेचायचेत. बऱ्याचदा काय होतं, कितीही प्रयत्न केला ना तरी पुढचा तरी भाग जास्त होतो किंवा पाठीमागचा तरी होतो. मग अशा वेळेला तुम्ही चिमटीत दाबून धरून असं जर खेचून घेतलं ना, तर जो भाग जास्त होणार असतो ना तो बरोबर त्या दुसऱ्या भागाला मॅच करून. आता इथे एक्स्ट्राचे जे धागे आहेत ते सगळे कटिंग करून घ्यायचे आणि 1/2 इंच मार्जिन ठेवायचे बरं का. आता उलट्या बाजूने आपण टीप टाकणार आहोत, म्हणजे ही जी सरळ बाजूने टाकलेली टीप आहे ती अंडरग्राऊंड होते. टीप टाकताना इथे 1/2 इंच मार्जिन पकडा आणि इथून ही टीप टाकून घ्या. आता मी फिटिंगचं वगैरे काही मार्किंग केलेलं नाहीये, ही 1/2 इंचाची टीप टाकायची आहे आणि मग तुमचं जे फिटिंगचं मार्किंग आहे ते करून तुम्ही फिटिंगची टीप टाकू शकता. तर बघा, अशा प्रकारे शिलाई अंडरग्राऊंड झालेली आहे. आता मी फिटिंगची टीप टाकून घेते. मी प्रमाणे तुमच्या ब्लाउजला फिटिंग करून घ्या. आता फिटिंग मी करून घेतली आहे आणि बघणार आहोत पुढची टिप, टिप नंबर 5. नेहमीप्रमाणे फिटिंग झाली आहे आणि आता इथे मी फुल बस्ट कसं मोजायचं ब्लाउजवर किंवा ब्लाउजवर फिटिंग करताना फुल बस्टचं मार्किंग किती अंतरावर करावं हे आपण बघणार आहोत. चेस्टचं मार्किंग, वेस्टचं मार्किंग आपण नेहमीप्रमाणे करतोच, परंतु फुल बस्ट बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही. तर कटोरी ब्लाउज असू दे, सिंगल कटोरी, डबल कटोरी, प्रिन्सेस कट ब्लाउज असू दे, 4 डाट ब्लाउज असू दे, प्रत्येकाला हा असा उभा डाट असतो, तिथं बरोबर पकडायचं आणि त्याच्या नेटाने या बाजूला एक पकडायचंय. आता इथे डबल कटोरी असल्यामुळे डाच आहे, परंतु सिंगल कटोरीला अशा प्रकारे डाच नसतो साईडचा, तरी पण त्याच्या नेटाने तुम्ही पकडू शकता. दोन्ही बाजूला मधल्या डाटच्या नेटाने पकडायचंय. तर इथं बघा, मी अशा प्रकारे पकडले, अगदी कडेपर्यंत पकडायचे आणि अशा प्रकारे ठेवायचे. मग तुम्ही या बाजूने पण मोजू शकता किंवा खालच्या बाजूने पण फुल बस्टचं मोजू शकता. मी या बाजूने तुम्हाला दाखवते. बरोबर अगदी नेटाने पकडलं ना, म्हणजे तुमच्या लक्षात येतच की फुल बस्टवर आपला कुठला भाग येतो, अगदी त्या नेटाने तुम्हाला पकडून दुमडून घ्यायचंय आणि व्यवस्थित इथं टेप लावून हे अंतर मोजायचंय. तर इथं मी फिटिंगच्या मार्किंग पासून मी मोजले अगदी इथपर्यंत. तो ज्या बाजूला बटन पट्टी असते त्या बाजूने तुम्ही मोजा, म्हणजे कडेपर्यंत मोजता येतं. इथे मी फिटिंग केलेली आहे 10.25 इंचावर. तर ही फिटिंग कशी केली जाते, तर बघा, 10.25 इंचामधून तुम्ही जर 1/2 इंच काढलं तर येतंय माझं 9.5 इंच. 9.5 इंचाला जर तुम्ही 4ने गुणलं तर 38 इंच, म्हणजे माझं फुल बस्ट आहे 38 इंच. 38 इंचाचा चौथा भाग झाला 9.5 इंच अधिक 1/2 इंचावर मी इथं फिटिंग केलेली आहे ब्लाउजची. म्हणजेच फिटिंग किती अंतरावर करायची किंवा तयार ब्लाउज मधून फुल बस्टचं माप कसं काढायचं, दोन्ही गोष्टी आपण इथं बघितलेल्या आहेत. आणि आता आपण वळूयात आपल्या पुढच्या टिपकडे, टिप नंबर 6. कमेंट बॉक्समध्ये खूप वेळा हा प्रश्न मला विचारला की मुंढा घेर कसा मोजायचा. मी इथं मुंढा उंची तुम्हाला सांगत नाहीये, मुंढा घेर कसा मोजायचा हे सांगतेय, कारण मुंढा उंचीपेक्षा सुद्धा मुंढा घेर खूप महत्वाचा असतो. त्यानुसार आपण मुंढा उंची कमी जास्त किंवा वर खाली करू शकतो, पण मुंढा घेर माहीत असणं गरजेचं आहे. तर व्हिडिओमध्ये जसं बघितलंय मी ब्लाउजला कसं पकडले उलट्या बाजूने, तसं तुम्हाला पकडायचंय आणि इथे एका बाजूने टेपला राऊंड मध्ये फिरवत संपूर्ण मुंढा घेर आपल्याला मोजायचा आहे. जिथून सुरुवात केली तिथपर्यंत आपल्याला जायचंय. तर बघा, इथं व्यवस्थित टेप आणि मुंढा घेर दोन्ही व्यवस्थित पकडत मी बघितलंय, तर माझा मुंढा घेर आलाय 16.5 इंच. ठीक. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जुन्या ब्लाउज वरून माप घेताना मुंढा घेर नक्की मोजा. हो, ज्या व्यक्तीचा हा ब्लाउज आहे त्या व्यक्तीच्या अंगावर सुद्धा तुम्ही माप घ्या, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतात की आपण जे अंगावर माप घेतलंय ते योग्य आहे का, त्याचा आणि ब्लाउजच्या मुंढ्याचा मेळ बसतोय का. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी शिकायला पण मिळतात. सो दोन्ही ट्राय करा. आता बघूयात आपली पुढची टिप, टिप नंबर 6. याच्यामध्ये मी डीपनेक मधल्या शोल्डरचं माप कसं घ्यायचं ते दाखवणार आहे. तर मी तर हेच सांगते की डीपनेक मध्ये शक्यतो माप घ्यायला थोडंसं अडचण येतं शोल्डरचं माप घ्यायला, तरी पण एक छोटीशी ट्रिक तुम्ही ट्राय करू शकता. तर इथे डाच रुंदी तुम्ही किती घेतली हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, किंवा तुम्ही ब्लाउज बघून पण अंदाज लावू शकता की याला साधारण किती डाच रुंदी घेतली. हा ब्लाउज मीच शिवला त्यामुळे मला माहितीये की मी याची डाच रुंदी 1/2 इंच घेतली होती. टोटल डाचची रुंदी मी सांगतेय. ठीक आहे, या बाजूला 1/2 इंच आणि दुसऱ्या बाजूला 1/2 इंच. तर 1/2 इंच डाच रुंदी आहे, हे फिक्स झालं. त्यानंतर ब्लाउजला अशा प्रकारे फोल्ड करून तुम्हाला ठेवायचंय
आता हा ब्लाऊज चांगला इस्त्री करून घ्यायचा आहे, कुठेही याच्यावर चून असता कामा नये, तरच आपल्याला माप व्यवस्थित घेता येतील. आता इथं कुठल्याही सरळ गोष्टीचा आधार घ्या. आता इथं मी टेबलचा आधार घेतलाय, कारण टेबलला एक सरळ इथं रेषा आहे. तुम्ही पट्टी सुद्धा ठेवू शकता. जेवढी डाच रुंदी आहे तेवढं तुम्हाला मार्किंग करायचंय. माझी 1.5 इंच डाच रुंदी होती, त्यामुळे मी 1.5 इंच रुंदीवर मार्किंग केलंय. आणि अशा प्रकारे इथे एक टोक ठेवलंय आणि दुसरं पाठीमागच्या भागाचं टोक अशा प्रकारे चिटकवून ठेवायचंय. ठीक आहे. तर इथे सरळ गोष्टीसाठी मी टेबलचा आधार घेतलाय. तुम्ही एखादी पट्टी पण ठेवू शकता. त्यानंतर इथं जिथपर्यंत शोल्डरची शिलाई आली आहे तिथे एक छोटंसं मार्किंग केलं आणि तिथपर्यंत आपल्याला शोल्डर मोजायचं आहे. तर शोल्डर मोजायची सुरुवात इथून करायची, टेबलाच्या सरळ रेषेपासून. तर माझी आली आहे 5.5 इंच. आता या 5.5 इंचामध्ये मी मार्जिन सुद्धा घेतलं होतं, कारण मार्जिन मध्ये सुद्धा आपलं कापड अडकलंय. तर ते संपूर्ण बघितलं तर हे 6 इंचापर्यंत जाते. तर शोल्डर घेते वेळी मी 6 इंच घेतलं होतं. आता हे माप तुम्ही तेव्हाच घ्यायचंय ज्यावेळेस तो ब्लाऊज त्या कस्टमरला अगदी परफेक्ट बसतोय, शोल्डर मध्ये सुद्धा, गळ्यामध्ये सुद्धा. अशा वेळी तुम्ही ब्लाऊज वरून शोल्डरचं माप घेऊ शकता. जर ब्लाऊज व्यवस्थित बसत नसेल, शोल्डर उतरत असतील, तर मग अशा वेळेला डीपनेक अनुसार शोल्डर्स किती घेतले जातात यावर सेपरेट व्हिडिओ बनवलाय, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तो तुम्ही बघू शकता. हे झालं डाच न घेता याचे शोल्डर्स आपण किती घेतले होते. पण ज्यावेळेस आपण याचे डाच शिवतो त्यावेळेस ब्लाऊजवर त्याचा काय परिणाम होतो ते पण आपण बघूयात. आता इथे डाच शिवलेत म्हणजे मी ब्लाऊज सरळ करून घेतलाय आणि वरच्या बाजूला डीप नेक असल्यामुळे शोल्डर्स बाजूला जातात, म्हणजे गळा पसरला जातो आणि शोल्डर बाजूला जातात. तर हे शोल्डर्स किती बाजूला जातात बघा, इथे हे आले 7.5 इंच, म्हणजे 1.5 इंचापर्यंत हे शोल्डर्स माझे बाजूला गेलेत. तर माझं जे अंगावरचं शोल्डरचं ऍक्च्युअल माप बघितलं तर ते 15 इंच आहे, त्याचा अर्थ होतं 7.5 इंच. म्हणजे हा ब्लाऊज घातल्यानंतर माझे शोल्डर्स उतरणार नाहीत, अगदी व्यवस्थित बसणार आहे हा ब्लाऊज अंगावर. तर हे डाच जे आपण शोल्डर 1.5 इंच कमी घेतलं होतं, तर या सगळ्या गोष्टी ब्लाऊजवर कशा प्रकारे परिणाम करतात त्याचा एक छोटासा नमुना मी तुम्हाला इथे दाखवला आणि तुमच्या याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी लक्षातही आल्या असतील. आजच्यासाठी एवढंच. आता ब्लाऊज विषयी अजून तुम्हाला काय जाणून घ्यायला आवडेल किंवा काय गोष्टी तुम्हाला शिकायला आवडतील त्या मला तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ, आजच्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा.